टांगा तलवार, ना तिरछी धार कटार, ना कोई भी हथियार। बापू तेरा वंदन है, बापू तेरा वंदन है। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम। सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, ये देश नहीं मिटने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे। ये अंबर मुझसे पूछ रहा कब अपना धर्म निभाओगे। मैंने वचन दिया भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का। मेरे भारत के जैसा कोई देश नहीं, सिवा इसके मुझे कहीं रहना नहीं। जैसे है चांद सितारों में, ये देश है 1000 में। आएगा जब कोई दुश्मन, मैं उसको नहीं टिकने दूंगा, मैं उसको नहीं टिकने दूंगा, मैं उसको नहीं टिकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं मिटने दूंगा। उजाले लाऊंगा, वो जितनी रात बढ़ाएंगे, मैं उतने सूर्य उगाऊंगा। इस छल फरेब की आंधी में ये
दीप नहीं बुझने दूंगा, मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। ला 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 ला। जय हो तेरी भारत माँ, जय जय हो तेरी भारत माँ। जय हिंद, जय भारत। जिनसे वतन है मेरा, जिन्होंने की मेहरबानियाँ, जिन्होंने की मेहरबानियाँ, उनको उनको नमन है मेरा, जिन्होंने दी है कुर्बानियाँ, जिन्होंने दी है कुर्बानियाँ। जिनसे जिनसे वतन है मेरा, जिन्होंने की मेहरबानियाँ, जिन्होंने की मेहरबानियाँ। सर कटा कर सभी गए हैं, तभी हमें ये प्यारा देश मिल गया। जो झुकाए न झुके, डराए न डरे, ये जिनसे मेरा देश खिल गया। हो सर कटा कर सभी गए हैं, तभी हमें ये प्यारा देश मिल गया। जो झुकाए न झुके, डराए न डरे, ये जिनसे मेरा देश खिल गया। जिनसे जिनसे वतन है मेरा, जिन्होंने की मेहरबानियाँ, जिन्होंने की मेहरबानियाँ, उनको उनको नमन है मेरा, जिन्होंने दी है कुर्बानियाँ, जिन्होंने दी है कुर्बानियाँ। जब वतन था सोया, उन्होंने जगाया, लड़े वो जंग साथ साथ थे। देश हमारा है छोड़ो, अरे ओ गोरो, लगाए नारा साथ साथ में। हो जब वतन था सोया, उन्होंने जगाया, लड़े वो जंग साथ साथ थे। देश हमारा है छोड़ो, अरे ओ गोरो, लगाए नारा साथ साथ में। जिनसे जिनसे वतन है मेरा, जिन्होंने की मेहरबानियाँ, जिन्होंने की मेहरबानियाँ, उनको उनको नमन है मेरा, जिन्होंने दी है कुर्बानियाँ, जिन्होंने दी है कुर्बानियाँ।
न भूले हम कहानी शहीद जो हुए देश पे, यही दुआएं करूं मैं, हाँ जब तक जीऊं मैं, रहूं मैं इसी देश में। हो दी जिन्होंने जवानी, न भूले हम कहानी शहीद जो हुए देश पे, यही दुआएं करूं मैं, हाँ जब तक जीऊं मैं, रहूं मैं इसी देश में। जिनसे वतन है मेरा, जिन्होंने की मेहरबानियाँ, जिन्होंने की मेहरबानियाँ, उनको नमन है मेरा, जिन्होंने दी है कुर्बानियाँ, जिन्होंने दी है कुर्बानियाँ। जिनसे वतन है मेरा, जिन्होंने की मेहरबानियाँ, जिन्होंने की मेहरबानियाँ। भारत माँ आशीष तेरा, हम तुझ पर कुर्बान हैं। भारत माँ आशीष तेरा, हम तुझ पर कुर्बान हैं। नाच तेरा देख के, साज तेरा देख के, दुश्मन भी हैरान है। नाच तेरा देख के, साज तेरा केली होती आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई ढगे, आमचे ज्योतिताई ढगे, प्राध्यापक डॉक्टर रामस्वरूप पाटेकर, हमारे सर या कार्यक्रमाचे संयोजक आणि गट शिक्षणाधिकारी आशाताई गणवीर यांनी सुद्धा या ठिकाणी पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व भावांनी विचार सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपलं स्थान मंचावर ग्रहण करावं। या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल यानंतर आपण स्वागताकडे वळूया। राज्याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रकाशजी ढगे साहेब यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करीत आहे। सर्व मित्रांनो, आज गांधी जयंती, तद्वतच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे सुद्धा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन, या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं एक छोटीशी कविता आहे ती सादर करतो आहे। परिवर्तनाचे जुळू लागले धागे, कवितेचं शीर्षक आहे बाबा निळी पहाट झाली, मनुवाद्यांची पहा आता पुरती गोची झाली, शब्दांच्या त्या तोफा तुमच्या सुटू लागल्या जेव्हा, शब्दांच्या त्या तोफा तुमच्या सुटू लागल्या जेव्हा, एक एक तुटू लागला चौकटीतून तेव्हा, एक एक तुटू लागला चौकटीतून तेव्हा, बाबासाहेब एक एक येऊ लागले सारे, बाबासाहेब एक एक येऊ लागले सारे, धम्मचक्र प्रवर्तनाचे वाहू लागले वारे। बाबा तुम्ही दीक्षा देतात, बाबा तुम्ही दीक्षा देतात, जनता जागी झाली, बाबा तुम्ही दीक्षा देतात,
जनता जागी झाली, बघता बघता भीमबा दीन माऊली झाली, बघता बघता भीमबा. खूप खूप अभिनंदन सर. या प्रसंगी आपल्या कार्याचा इथे विशेष उल्लेख गौरव होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी सरांसाठी शुभेच्छा द्या. याच प्रेरणेतून आपलं सदैव समोर असेच कार्य सुरू राहो असे या आणि सलाम वालेकुम. आजचा हा दिवस क्वचितच कॅलेंडरमध्ये येतो, कारण आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती सोबतच लाल बहादूर शास्त्री जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आलेला आहे. विशेषतः हे जे 2 हिरो म्हणजे चित्रपटातले नाही, ते नेते आहेत, ते स्टार आहेत आपल्यासाठी. हे दोन्ही स्टार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी युगप्रवर्तक आहेत. दोघंही अहिंसावादी होते, दोघंही मानवतावादी होते. एकाने स्वातंत्र्य मिळवून दिलं, दुसऱ्याने संविधान मिळवून दिलं. त्याच्यामुळे एक स्वातंत्र्याचे शिल्पकार होते, एक संविधानाचे शिल्पकार होते आणि दोघंही एकमेकास पूरक. दोघांमध्ये मतभेद असतील, मतभेद कुठे नाही राहत, कुटुंबात मतभेद असतात, पण जर कुटुंब एकत्रित ठेवायचं आहे तर त्या कुटुंबातल्या दोघांनाही, पती पत्नी असू दे, मुलगा आणि बाप असू दे, दोघांनाही एकत्र यावंच लागतं. आणि म्हणून मला असं वेगवेगळ्या मार्गाने सत्य, अहिंसा, प्रेम यांचा मूलमंत्र देणारे महात्मा गांधीजी यांच्या विचारावर ढगे मॅडमनी आता आपल्या प्रास्ताविकेतून उल्लेख केला. धन्यवाद मॅडम. यानंतर आमचे हरफल मोहल्ला प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे मदनजी नागपुरे एक शेर आणि सादर करतील असे विचार. अँड ब्युटिफुल नागरिक बंधू भगिनींनो, आजच्या या विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदरणीय प्रकाशजी ढगे आणि उपस्थित सर्व बांधवांना मी महात्मा गांधी आणि धम्म परिवर्तन दिनाच्या मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, सर्वांचे लक्ष या डब्याकडे आहे. या डब्यातून माझी चिठ्ठी निघतेली म्हणून मी जास्त वेळ न घेता की आज म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी आले आहे आणि हा संदेश आहे की या देशातील प्रस्थापित ब्राह्मणशाहीला उकळून फेकण्यासाठी तुम्हाला आता एकत्र येणं आवश्यकता आहे. हेच डॉक्टर ढगे मॅडम यांनी सांगितलं आणि म्हणून त्याकरता आम्हाला डॉक्टर ढगे सारखा नेता पाहिजे, जो केवळ म्हणजे राजकीय भाषा बोलत नाही, तो सामाजिक भाषा सुद्धा बोलतो. आणि असं कमी लोक असतात की ते केवळ राजकारण सोबत समाजकारण करतात. मागील 10 वर्षापासून या परिसरामध्ये समाजाचे जे ज्वलंत प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे, अंधश्रद्धेवरती प्रश्न आहे आणि हा संपूर्ण प्रश्नाला घेऊन डॉक्टर ढगे साहेब लढत आहेत. आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं व्हायचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की फूल खिल उठे पहाड़ों में, फूल खिल उठे पहाड़ों में और बढ़िया गाड़ी है पहाड़ों में, फूल खिल उठे पहाड़ों में, बढ़िया गाड़ी है पहाड़ों में. और हमारे डॉक्टर प्रकाश जी ढगे एक है लाखों हजारों में, एक है लाखों हजारों में, एक है लाखों हजारों में. अशा ढगे साहेबांच्या पाठीशी आम्हाला लागायचं आहे, सोबत राहायचं आहे आणि आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. कुठलाही असमानता न दाखवता या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि या सद्भावना यात्रेच्या समारोपीय प्रसंगी किंवा मुख्य कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित सन्माननीय सर्व गणमान्य मंडळी, या ठिकाणी उपस्थित आपण सर्व या सद्भावना पदयात्रेचे साक्षीदार आणि प्रास्ताविकेतून पण मॅडमनी सांगितलेलं आहे की आपली जी एकजूट आहे, पुढे सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो किंवा आपलं अस्तित्व टिकवण्याचा विषय असो, तर एक सर्वसामान्य जनता म्हणून लाल बहादूर शास्त्री जयंती या सर्वांना मी अभिवादन करते. मंचावर उपस्थित सर्वांना मी जय भीम करते आणि उपस्थितांना सुद्धा जय भीम, नमस्कार. आजचा जो हा कार्यक्रम आहे इतका सुंदर घडवून आणला ढगे दाम्पत्य यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं.
ही सर्वांसाठी प्रेरणा आहे. आज 3 प्रकारचे कार्यक्रम, लालबहादूर शास्त्री जयंती, गांधी जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन. बघा, आणखी एक आहे जो एक संघ आहे या जगामध्ये चालत आहे, त्यांनी 100 वर्ष पूर्ण केलेले आहेत. त्यांचा पण आज मोठा कार्यक्रम आहे. याची सुद्धा आठवण बहुजनांनी ठेवायला पाहिजे. 100 वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहेत. अहिंसेचा मार्ग गांधीजींनी दिला आणि 250 वर्षापूर्वी तथागतांनी अहिंसा सांगितली आणि ते कार्य गांधीजींनी समोर चालू ठेवलं. म्हणजे कार्य कोणतं घेतलं पाहिजे, कोणतं सोडलं पाहिजे हे प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. काय घ्यायचं आणि काय सोडायचं. आज जी व्यवस्था गांधीजींनी जे कार्य केले. ज्या वेळेला मी खुर्चीवर बसतो त्यावेळेला पाठेकर सर तुम्हाला 2च मिनिटं बोलायचं. त्याच्यामुळे त्यांच्या सूचनेचं पालन करणं जरुरी आहे, कारण की कार्यक्रम भरगच्च आहे आणि मोठा आहे. एक जयघोष फक्त तुम्हाला करायचा आहे आणि भारत माता की वंदे वंदे वंदे. धन्यवाद. या देशाचे लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीचा कार्यक्रम आणि आज धम्म प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी मी हा त्रिवेणी संगम कार्यक्रम मी या ठिकाणी व्यक्त केला आहे, या ठिकाणी केलेला आहे. या त्रिवेणी संगमाचे आमचे आयोजक, आमचे गुरु, आमचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रकाशजी ढगे सर, आमच्या वहिनी आदरणीय महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. आवाजात नेहमीच ते आम्हाला खूप छानसे असे गीत ऐकवित असतात. प्रकाशजी ढगे व माझे मोठे बंधू परमेश्वर राऊत व ज्यांनी छान कविता म्हटली असे आमचे भांडेकर सर, रेपाडे सर, उपस्थित सर्व आदरणीय मेषवंताई. मी आज गांधी जयंतीच्या, शास्त्री जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जास्त काही बोलणार नाही. पहिलेच ढगे साहेबांनी सांगितलं आहे की जास्त बोलू नका, वेळ कमी आहे, पण हा खूप छान कार्यक्रम ढगे साहेबांनी घेतला. आणि मागील 5 वर्षापासून मी पाहतो ढगे साहेब म्हणजे लहान आमच्या कार्यकर्त्यांना एक शीख देणारे माणूस आहे ढगे साहेब. प्रत्येक कोरोनापासून, कोरोना काळात त्यांनी केलेली मेहनत, प्रत्येक संघटनेसाठी त्यांनी केली, काँग्रेस पार्टीसाठी त्यांनी दिलेली योगदान आणि खरंच खूप छान कार्यक्रम ढगे साहेब नेहमी करतात आहे. मी तर युवांना नेहमी त्यांचं सांगत राहतो की बा या वयात पण ढगे साहेब किती छान कार्यक्रम करतात. युवांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांकडून ढगे साहेबांचं मी खरंच मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी मला इथे बोलवलं, 2 शब्द बोलू दिले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जयंतीनिमित्त आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आयोजित या सद्भावना रॅलीमध्ये चरणी मी अभिवादन करतो. कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य नव्हता. आणि सर्वात जास्त म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि रेपाडे सर आणि पाटेकर सर आणि मेश्राम मॅडम यांनी आपल्या वाणीतनं ज्या आहे की गोडसेच्या ठिकाणी वळायचं आहे या संबंधीचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांचा जे आता वन क्षेत्र परिक्षेत्र अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले
ते आपल्या सत्काराला उत्तर देतील अशी मी त्यांना विनंती करतो. थोडक्यात सर. मंचावरील आदरणीय मंच विचार मंच यांनी आज त्रिवेणी संगम कार्यक्रमाचं आयोजन आहे असं ते म्हणत आहेत, पण मला एक वाटते की त्याच्यामध्ये एक भर असायला पाहिजे. आज सम्राट अशोक विजयादशमी आहे. ज्यांनी जगावर राज्य केलं ते असे सम्राट अशोक, ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि जगाला शांतीचा मार्ग दाखवला. धम्मचक्र परिवर्तन दिन आणि या देशाला, या देशामध्ये जे लोक राहणार आहेत, वावरणार आहेत, तर त्यांना स्वातंत्र्य मिळणार का? त्या स्वातंत्र्यासाठी झटणार आहे. आणि आजच्या या मंचावर, विचार मंचावर जे उपस्थित आहेत, पाटेकर साहेब, ढगे मॅडम, ज्या आम्ही त्यांना सावी काढण्यासाठी योगाचं काम आराधना नगर आणि वैभवनगरला सुरू केलेलं आहे. मी जातो सकाळी 5:30 वाजता, 5:30 वाजता उठतो आणि 6 वाजता त्यांच्या समक्ष उभा होतो आणि योगा करायला लागतो. मला असं वाटायला लागलं की खरोखरच हे कार्य जे करत आहेत हे आमचं जीवनमान उंचवण्यासाठी करत आहेत. जेव्हा जीवनमान उंचवतोय तेव्हा आपली बुद्धी ही तल्लख होत असते, आपली विचारधारा ही बदलत असते. आणि विचारधारा जर तुम्हाला बदलवायची असेल तर तुम्हाला या देशात जगावं लागेल, त्याच्यावर विचार मंथन करावं लागेल, जे की तुम्हाला समाजाला जे द्यायचं आहे. तुम्हाला जर आदर्श पिढी घडवायची असेल, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ज्योतिराव फुले यांचे विचार तुम्हाला समाजात पेरावं लागेल. तेव्हाच तुम्ही या समाजाला एक चांगला पुरुष, चांगला माणूस देऊ शकता. तुम्हाला माहित आहे असा हा जो कार्यक्रम जो आपण ठेवलेला आहे त्याचा मूळ उद्देश आहे समाजाला काहीतरी दिशा द्यायची आहे. मी जे बोलत आहोत ते मी नाही बोलत आहोत. कदाचित माझे विचार आपल्याला नसत पटत किंवा तुम्ही शिवाय देत. ज्या महात्म्यांमध्ये महात्मा गांधी आहे, बाबासाहेब आहे, भगवान गौतम बुद्ध आहे, ज्योतिबा फुले आहे, सावित्रीबाई आहे, संत तुकाराम आहे, संत संताजी आहे, संत एकनाथ आहे. अशा संतावळींनी जो मार्ग आणि जो दिशा दिली त्याने बाबासाहेब समजले पाहिजे, ज्योतिबा समजले पाहिजे. आज मी पाहिलं, मी काल विचार मांडला, काल मी मी माझ्या घरावरती जर नुसत्या आज महाप्रसाद आहे असं जर जाहीर केलं असतं तर इतर जाहिरातीची गरज पडली नसती. प्रथम क्रमांक, पहिली चिठ्ठी. नाही दिसत ना सर, एवढी पारदर्शकता. नाव लिहिलेलं नाही आहे, ते चिठ्ठी त्याच्या हातात एक येणार आहे कोणती तरी. प्रश्न चला घ्या घ्या घ्या. नशीब एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा पहिल्या नंबरचं. चला उचला, हलवून घे. अरे पहिले उचलल्यानंतर खाली टाकू नका देऊ. त्याच्या हातातली ते कोणती हो. चला एकच हा चला द्या इकडे 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 सर. तर आजचा प्रथम विजेता नंबर 77. एकदा जोरदारांनी अभिनंदन करा. 77 उपस्थित आहे ना. 77 नंबर टी शर्ट वर दाखवून इकडे या समोर. 77 नंबर. हा सर आहेत. वा वा सर. इथे आपण आजच्या या पुरस्काराचे प्रथम मानकरी 5,000 रुपये रोख पारितोषिक आपणास या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे. आपलं नाव थोडक्यात आपला म्हणाला. मी प्रेमानंद खरड, साईबाबानगर, नागपूर. माता दुर्गादेवीच्या चरणी नमस्कार करतो आणि योग्य पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करतील, त्यांचं कौतुक करतील, अभिनंदन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला द्या सर. आपलीच काढ बरं. बरोबर आजोबांना सांगून ठेवलंय घरी. हा द्वितीय क्रमांक 408 408 408 आहेत. या अभिनंदन. आपण द्वितीय पुरस्काराचे मानकरी आहात. आहेत या सर.
बिरसा नगरचे आहेत. बिरसा नगर, नंतर आराधना नगर, आता समोर पाहूया वैभव नगर लागतो का. 3 परिवार आपले. चला उचला. आजच्या पुरस्काराचे तिसरे मानकरी, रोख पारितोषिक 2000 रुपये. नंबर लकी ड्रॉ मध्ये 319 319 319. अरे वा, तिसरे पुरुषच. पुरुषांचे साराचे मानकरी ठरलेले आहेत. अरे वा, काकाजी, आराधना नगर. या या या, आपलं नाव सांगा. ओमदास निनावे यांना प्रोत्साहनपर बक्षिसाची चिठ्ठी लागलेली आहे, कुपन लागलेली आहे. साईबाबा नगर, हा एक नगर होणार. साईबाबा नगर मात्र आराधना नगरच्या योग नृत्यामध्ये सहभाग घेतला. हा, नंतरचा क्रमांक आहे 432. त्याचे पुरस्कार द्या. 432. हा, मोरेश्वर ठाकरे. आराधना नगर सेकंड. आराधना नगर 432. त्यानंतर 10 तर या लवकर 10 नंबर. हा, बरं. लेडीच्या हाताने, एक लेडीच्या हाताने काढा. लेडीच्या हाताने गेलं. हा, चौधरी सर या, डोळ्याला पट्टी बांधा. लगेच आवाज आहे रिया. चिठ्ठ्या बाजूला ठेवायच्या त्या नेलेल्या. ठीक आहे, डबल नका टाकू. हा घ्या आता वैभव नगर नाही तर प्रगती. हा, अल्पोपहाराचा कार्यक्रम सुरू करा. सर्वांनी जागेवरच बसायचं आहे. चला, त्यानंतरचा लकी ड्रॉ 401 401. लेडीज आहे का? 401. कोणाकडे आहे कुपन 401 नंबरची? पहा दुसरी. चला, हातवर करत जा. पहिले नाव घेतलं की 401 हातवर करा आणि सोबत कुपन घेऊन या दुसरी. 401 401 कॅन्सल होईल. आलेले नाही. चला, हा रद्द करा, दुसरा घ्या. हा रद्द करा, नाही झाला. 401 आहे का पुन्हा? 401 करत होतं की वैभव नगर नृत्याने जास्तीत जास्त बक्षिसे मिळवायची आहेत. हा, चला नंतर दे. घ्या ना, दुसऱ्यात बांधून ठेवा. त्या मुलीला बांधून द्या ना एक तोपर्यंत. अरे फोटो घेऊ द्या आम्हाला, आमची फोटो नाही आली. हा, खूप खूप शुभेच्छा. आदरणीय ढगे साहेबांच्या कलाकृतीतून आणि त्यांच्या मनोभावनेतून हे साकार झालेली सद्भावना पदयात्रे निमित्त मला जो पारितोषिक मिळालेला आहे त्या आयोजक मंडळींचे आणि सर्व सभासद सहभागी लोकांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. उद्या ते कुपन आहे 177 177. कोणाकडे हातवर करा. आहे आराधना नगर योग नृत्य परिवार. आराधना आहे ना, लकी ड्रॉ. त्यानंतर टी शर्ट जास्त घेतलं, कुपन जास्त मिळेल त्यांनी. 326 आहेत. मॅडम आहेत, उभे झाले आहेत का? शंकर ढबाले चिटणीस नगर. शंकर ढबाले चिटणीस नगर. खूप खूप के सर आमचे. के सर हातवाला वाघमारे सर हातला. हो कोंगे मॅडम चल घ्या.